हाय हॅलो नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या भावनाज युनिवर्स 24 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर इथे आपण लसणाचे लोणचे म्हणजे जे की गार्लिकचे पिकल लोणचे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. तर इथे मी घेतलेले आहे कैऱ्या, ज्या कैऱ्या मी काल सकाळी पाण्यात टाकून संध्याकाळी स्वच्छ पुसून फोडून आणि पुन्हा त्यातल्या आतल्या ज्या कोई असतात त्या कोई काढून आणि पुन्हा पुसून आज दिवसभर सुकवलेले आहे. म्हणजे मी संध्याकाळीच त्या पुसून घेतल्या होत्या आणि सकाळी त्या दिवसभर सुकवल्या आहेत. आज सकाळपासून तर आता रात्रीचे वाजले आहेत 11. तर मी घालत आहे रात्री 11 वाजता लोणचं, कारण कामामुळे ॲडजस्ट होत नाही. तर इथे पहा, ह्या कैऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण सुकलेल्या आहेत. तर म्हणजे कंप्लीट 2 दिवसाची प्रोसेस असते, जे की पाण्यात टाकण्यापासून तर फोडण्यापर्यंत आणि सुकण्यापर्यंत. ज्या दिवशी तुम्ही सकाळी पाण्यात घालताल त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळीच तुम्हाला लोणचं घालायचं आहे. आणि लोणचं घालताना, कोणत्याही प्रकारचे लोणचे घालताना ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. तर इथे मी हे जी कैरी आहे ती व्यवस्थित कोई वगैरे काढून सगळं सुकवून वगैरे घेतलेली आहे. आणि कैरी घालताना हीच प्रोसेस जास्त महत्त्वाची आहे. कैरी साफ करून सुकवण्यापर्यंत ही फार महत्त्वाची प्रोसेस असते, ज्याने की लोणचे खराब होण्याची दाट शक्यता असते. जर कैरी जरासुद्धा ओली राहिली तर त्याला बुरशी लागू शकते. त्यानंतर इथे मी 125 ग्रॅम मेथी, 125 ग्रॅम मोहरीची डाळ, त्यानंतर इथे मी जाडं मीठ घेतलेलं आहे, थोडं बारीक मीठसुद्धा घेतलेलं आहे. मी हे तुम्ही कोणतंही जाडं मीठ घेऊ शकता. मी आपलं सिंपल जे मी टॉप कुक म्हणून रोज डेली यूज करते घेतलेलं आहे. त्यानंतर इथे थोडंसं बारीक मीठ घेतलेलं आहे. इथे हे तडका लाल तिखट जे की मी खाण्यामध्ये वापरते भाजीला, तेच इथे यूज करत आहे, काही वेगळं आणलेलं नाही. त्यानंतर ही घरगुती हळद जी की मी एका वर्षाची एकदाच घेऊन ठेवते, तर ती यूज केलेली आहे. याच्यामध्ये मी लवंगा घेतलेले आहे, जे की 5 रुपयाचं पाकिट मिळतं. तर आपल्याला इतक्या सगळ्या लवंगा यूज करायच्या नाही, अगदी 4 ते 5 लवंगाच टाकायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये काळे मिरे आहेत. तर हे काळे मिरेसुद्धा आपल्याला 6 ते 7 पण खूप होतात. अगदी 4 ते 5च काळे मिरे टाकायचे आहेत. त्यानंतर इथे हे जे पाहू शकता तुम्ही, मी एक मोठं घमिले घेतलेलं आहे. त्या घमिल्यामध्ये जवळजवळ अर्धा किलोपेक्षा थोडंसं जास्त तेल घेतलेलं आहे, जे की गरम करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी लसूण ठेसून घेतलेला आहे, साधा ओबडधोबड लसूण ठेसून घेतलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, हा जो लसूण आहे तो थोडासा असा अर्धा ठेचलेलाच लसूण करायचा आहे आणि अर्धा ठेचलेलाच लसूण काढायचा आहे. तर हा जवळजवळ अप्पापेक्षा जास्त लसूण आहे, जो की मी घेतलेला आहे. त्यानंतर इथे हे मी 11 ते 12 लिंब आहे, जे की मी कट करून घेतलेले आहे. आणि हे जे घमिल्यातलं जे तेल आहे ते तेल गार होईपर्यंत मी या लिंबाचा रस काढून घेणार आहे. या वाटीमध्ये गाळून रस काढून घेणार आहे. म्हणजे जवळजवळ आपल्याला 11 ते 12 लिंबाचा रस पण त्याच्यात टाकायचा आहे. तर चला आपण तोपर्यंत रस काढून घेऊयात. तिकडे सरकवून असं काय. तर इथे आपण हे जे लिंब आहे ते लिंब सगळे आपण व्यवस्थित पद्धतीने एकदम अगदी बारीक म्हणजे अर्धवट चिरून त्याचा रस काढून घेणार आहोत. आणि हा रस आपल्याला लोणच्यामध्ये यूज करायचा आहे. तर याच्याने बाकी काहीच नाही. कैऱ्या फार आंबट आहेत, पण तरीही एक आंबटपणा म्हणून, जास्त आंबट आवडतं त्यामुळं आंबटपणा म्हणून आपण त्याच्यामध्ये लिंबाचा रस पण टाकणार आहोत. तर चला आपण सगळ्या लिंबाचा जो रस आहे तो सगळा काढून घेऊया. तर आता हे बऱ्यापैकी तेलगार झालेलं आहे. आणि ह्या ज्या आपल्या कैऱ्या आहेत, या कैऱ्या आपल्या जवळजवळ 35 कैऱ्यांच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. किलोवर नाही मोजलेल्या, त्या 35 कैऱ्यांच्या फोडी केलेल्या आहेत. आता इथे गार झालेल्या तेलामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे, पण तेल पूर्णपणे गार होऊन द्यायचं आहे. अगदी कोमट तेल आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता, तेलामध्ये लसूण हा टाकून घेतलेला आहे. त्यानंतर याच तेलामध्ये आपल्याला अगदी 5 काळे मिरे टाकून घ्यायचे आहेत. त्यानंतर यातच आपल्याला फक्त
5 ते 6 लवंगा टाकून घ्यायच्या आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग टाकायचं आहे. तर इथे हिंग मी अंदाजच टाकत आहे. जवळजवळ 1 चमचाभर हिंग मी टाकलेला आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे. यामध्ये जवळजवळ आपल्याला मी 2 चमचे हळद टाकत आहे. त्यानंतर आपण हे मोठे 4 चमचे लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये ही जी मोहरीची डाळ आहे जी की 125 ग्रॅम होती, ही जी मोहरीची डाळ आहे जी की 125 ग्रॅम आहे, ही पूर्ण डाळ 125 ग्रॅम आपण त्यात टाकणार आहोत. त्यानंतर यामध्ये या ज्या मेथ्या आहेत 125 ग्रॅम, तर ह्या पण मेथ्या आपण यामध्ये टाकणार आहोत. तर ह्या साफ केलेल्या मेथ्या होत्या, स्वच्छ आहेत मेथी, काही खराब नाही आहे. तर इथे सर्व जे आहे हे कालून घेणार आहोत. गार झालेले त्याच्यामध्येच आपल्याला हे साहित्य कालवायचे आहे. आणि हे जे लाल तिखट आहे ते मी किराणा दुकानातून आणलेलं आहे. नगरवरून एक दुकान आहे तिथे आणलेलं आहे. तर आपल्याला जर जास्त तिखट हवं असेल लोणचं तर आपण 1 चमचाभर तिखट त्याच्यामध्ये घालूया. फक्त 4 ते 5 चमचे आपल्याला तिखट घालायचे, याच्यापेक्षा जास्त नाही. तर यामध्ये आता फक्त मीठ आणि कैरी टाकायची आहे. तर आता याच्यामध्ये आपण सर्व कालवल्यानंतर यामध्ये आपण हे जे जाडं मीठ आहे तर हे जाडं मीठ टाकून घेणार आहोत. तेलामध्येच आपल्याला हे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि अंदाजेच टाकायचं आहे. मी अंदाजेच टाकते. आता गृहिणींना, स्वयंपाक करणाऱ्या गृहिणींना बऱ्यापैकी आपल्याला स्वयंपाकाचा अंदाज हा आलेला असतो. तर जसं मलाही आलेला आहे अंदाज. तर इथे आपण आता म्हणजे हातात बसेल इतकं 3 वेळा मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर हे व्यवस्थित कालवून घेतल्यानंतर असं यामध्ये आपल्याला लोणचं टाकायचं आहे. म्हणजे जे की आपल्या कैऱ्या आहेत या कैऱ्या आपल्याला त्यात टाकून द्यायच्या आहे, ज्या की आपण सुकवून घेतलेल्या आहेत. आणि हे थोडंसं काळं वगैरे दिसत असेल तर या कैऱ्या सुकल्यामुळं असं काळं दिसत आहे. कैऱ्या व्यवस्थित सुकल्या, त्याला पाणी नाही राहिलं पाहिजे, कोणत्या प्रकारे हाताला पाणी लागलं नाही पाहिजे. तर या पद्धतीने हे पहा सगळ्या कैऱ्या आपण यात टाकून घेणार आहोत. इथे व्यवस्थित पद्धतीने मी कैऱ्या टाकून घेतलेल्या आहे. आणि हे जे आहे ते आपण व्यवस्थित कालवून घेणार आहोत हे सगळं लोणचं. तर हे पहा इथे मी सगळं लोणचं व्यवस्थित पद्धतीने कालवून घेणार आहे. तर आता आपण याच्यामध्ये सगळं साहित्य टाकलेलं आहे. फक्त आपल्याला यामध्ये लिंबाचा रस टाकायचा बाकी राहिलेला आहे. तर आपण लिंबाचा रस ही थोडं व्यवस्थित हलवल्यानंतर लास्टला सुद्धा लिंबाचा रस टाकून घेणार आहोत. आता हे सगळं चांगल्या प्रकारे हलवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपला 11 ते 12 लिंबाचा इतका वाटीभर रस निघालेला आहे. तर हा रस आपण आता यामध्ये टाकून घेणार आहोत. कारण लिंबाच्या रसाने सुद्धा लोणचं खूप काळ जास्त दिवस टिकतं आणि चवीला पण छान लागतं. तुम्ही जर अशी रेसिपी लोणच्याची करून पाहिली नसेल तर नक्की करून पहा. गार्लिक लोणचे जे आपण म्हणतो, म्हणजे जसे की लसणाचे लोणचे, तर ते या पद्धतीने जर तुम्ही बनवले तर हे खूप छान लागेल. आणि ही एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचे
लाल तिखट आणि हळदीशिवाय किंवा सुक्या मसाल्याशिवाय दुसरे कोणतेही मसाले नाही, जसे की बेडेकर वगैरे जे आपण लोणच्याला मसाले घालतो दरवेळेस ते मसाले नाही. तर कमी खर्चात अगदी सोप्या पद्धतीने लोणचं तयार होणार आहे हे. तर तुम्ही हे लोणचं या पद्धतीने नक्की करून पहा. तर इथे आपले जे लोणचे आहे तयार झालेले आहे. हे तुम्हाला 6 ते 7 दिवस असंच घमिल्यामध्ये एखाद्या पातळ कपड्याच्या खाली ठेवायचे आहे, हवेशीर जागेमध्ये, आणि 2 वेळी तुम्हाला हलवायचे आहे. 7 दिवसानंतर तुम्ही हे लोणचे चिनी मातीच्या किंवा काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवू शकता. तर लिंबाच्या रसामुळे हे लोणचे दीर्घकाळ टिकतं आणि जशा टिप्स सांगितल्या आहेत तशा तुम्ही नक्की फॉलो करा. हे लोणचे तुम्हाला खूप दिवस टिकल आणि हे लोणचे कोणतेही लोणच्याचे मसाले न वापरता विकतचे घरच्या मसाल्यामध्येच अगदी सहज मिळतील अशा मसाल्यामध्ये तयार केलेले आहे. आणि हे सोप्या पद्धतीचे लोणचे तुम्हाला कसे वाटले हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.